वेलकम टू माय चॅनल. हा माझा पहिला व्लॉग आहे, चांगला सपोर्ट करा. तर आता आम्ही चाललो आहोत मावशीच्या इथे लग्नाला. बॅग वगैरे पॅक झालं, आता तयारी करतो आणि निघतो. तुम्हाला पुढे दाखवतो, तुम्ही कंटिन्यू राहा. मस्तपैकी रेडी झाला आहोत. हे बघा बॅग, ही एक. तर आता आम्ही निघणार आहोत हल्दीला जायला. आता गाडी काढते आणि या सगळा बॅग वगैरे गाडीवर ठेवते आणि मग निघते. तर काही पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चांगले ब्लॉग करायचा प्रयत्न करेल. चलो. तर गाईज इकडे बघा, हे सगळं मेकअपचं मिक्स झालंय, ते सगळं बाजूला काढून बॉक्समध्ये भरायला लावले. सगळी लग्नाची तयारी करायला लावली. सगळं एका एकातून काढून भरायला लावलं एक बॉक्समध्ये. मावशीच्या घरी गाडी इथे पार्क केली आहे आणि तिकडे लग्न आहे, दाखवते तुम्हाला. हॅलो गाईज, तर बघू शकता इथे नवरा मुलगा बसला तर माझी व्हिडिओ करते. तर गाईज आता उद्या त्यांच्या हल्दी आहेत. आज काहीच नाहीये, आज फक्त उठणे लावायचे. सो तुम्हाला पुढचं फंक्शन मी दाखवते, ब्लॉगला कंटिन्यू करा. तर गाईज नवऱ्याला हे काम लावलंय, बघू शकता तुम्ही. बड़ा हरामी हो बेटा. तर गाईज हे सगळं टेम्पोमधून सामान उतरवायला लावलंय. त्या नवऱ्याच्या बहिणीने आणलंय सगळं. तर पुढचं तुम्हाला दाखवते. आता काय हल्ली लागणार नाही, पण उठणं लागणार आहे. सो तुम्हाला मी थोडं दाखवेन. काय चुका असतील तर सांभाळून घ्या. परत मी तेच बोलेन. तर चला पुढे. तर गाईज इथे वडे करायला लावलेत, बघू शकता तुम्ही. एवढं पीठ येतं हे बघा. तर आता उठले मी झोपून आणि करायला लावले. थोड्या वेळात उठण्याचा कार्यक्रम सुरू होईल, मी तुम्हाला दाखवते, कंटिन्यू करा. तर गाईज बघू शकता तुम्ही, हिने एवढा मोठा गाजर घातलाय. गाईज इथे सगळं तयारी चालू आहे. तिकडे आयराचं कपाटाचं चालू आहे आणि इकडे एक साईडला डेकोरेशन चालू आहे. हे बघा, कपाट एक साईडचं लावलंय, दुसऱ्या साईडचं लावायला लावलंय, बघू शकता तुम्ही. हे बघा ही टेक्निक कशी आहे. तुम्हाला हवी असेल तर ऑर्डर करा. आणि इकडे एकीकडे उठण्याची तयारी चालू आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, कडा रेडी आहे, पाट वगैरे रेडी केले, उठणं, पीठ, आरती सगळं घेतलंय प्रॉपर. गाईज हे आरतीचं चालू आहे. नंतर उठणं लावते, सगळेजण आरती करतात. कधीपासून आरती करायला घेतले, कोणाच्या आरत्या संपतच नाही. आणि आता हळूहळू आरती. तर गाईज उठणं लावायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता. एक एक करून सगळ्या उठणं लावायला येत आहेत. आणि आता हळूहळू सगळं उठणं लावत आहेत. आणि तो किती खुश आहे बघताय तुम्ही. उद्या बायको येणार आहे त्याची. सो आता उठणं लावून होईल, नंतर तो आंघोळ करेल. चावून घेते.
तर गाईस सकाळी उठून बघितलं तर इकडे लग्नाच्या जेवणाची तयारी चालू होती. मटण खांडायला लावलेलं अंगण्यामध्ये आणि नंतर घरामध्ये गेले तर इकडे कांद्याची पेस्ट वगैरे करायला लागली. नंतर गेलो फुलं आणायला. तर तिचे गजरे तयार नव्हते, तिला वेळ लागणार होता तर तिथे थांबलो आम्ही थोडा वेळ आणि तिच्याकडून गजरे करून घेतले. फुलं वगैरे हवी होती ती बाजूला काढून ठेवलेली म्हणजे आम्ही घेतलेली. नंतर गजरे झाले आणि मग आम्ही तिथून निघाले. फुलं घेऊन आलो आहे आपण. आता तिकडे हल्दीचा कार्यक्रम चालू आहे, हल्दी बघायला चलो. तर गाईज आपण आलो इकडे मांडवामध्ये आणि बघू शकता किती लेडीज लोक वगैरे आहेत. नवरा पाटावर बसलेला आहे मस्तपैकी, त्याचं फोटोशूट चालू आहे. आणि इकडे हळद बघा तुम्ही कशी तयार केली मस्तपैकी. आणि इकडे खूप लेडीज लोक आहेत. आरती चालू होती, आई वगैरे आरती करतात, ते सर्व आरत्या करणं चालू होतं. सर्वांनी हळूहळू करून एक एक आरती करायला. नंतर आरत्या वगैरे झाल्या आणि इकडे हळद लावायची तयारी सुरू केली. नंतर हळद लावायला घेतली सर्वांनी. हळद लावायला सगळ्या बायका उठल्या, एक एक करून मेन ज्या असतात त्यांनी हळद लावली आणि नंतर सगळ्याच उठल्या आणि हळदीचा कार्यक्रम चालू झाला. नंतर नवऱ्याच्या फ्रेंड्स लोकांचं हे वेगळंच काहीतरी चालू होतं, डॅम खूप मस्त चालू होतं. नंतर इकडे नवऱ्याच्या आंघोळीची तयारी चालू होती. नवरा राऊंड मारत होता, ते गोल 5-7 राऊंड मारतात ते मारत होता. तर ते गर्दी एवढी लागली की जाण्याचे फायटे वाढले तरी बाजूला राहून असं तरी शूट करून घेतल्या. आणि इकडे सर्व बँडवाले होते, बँडची म्हणजे ते प्रॅक्टिस करत होते स्टार्टिंगची. नंतर चालू झालं. तर गाईत घरून नवरा निघालेला मस्त नाचत वाजत गाजत सगळे मस्त मज्जा करत नाचत आलेले. मला घरून निघता वेळी शूट करता नाही आला, पण इकडे मध्ये आल्यावर मी शूट करायला घेतला. सो पुढे तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवते मस्त ओपन मंडप आहे. सो तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा. गाईज आता आपण घरातून निघलेलो आहोत. सो आता लग्न लावायला चालू आहे, तुम्हाला पुढे मी दाखवते. तिथून आपण पुढे चालत चाललो आहोत. बंगल्यावर लग्न आहे, मागे वरात नाचते. मंडपापर्यंत आपण आता पोहोचणार आहोत. इकडे बघा इथून काही तो दिसणार नाही, पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आज मी साडी घातलीच बघा. सो तुम्हाला दाखवते. ब्लॉग काही जास्त शूट करायला भेटला नाही, पण मी दाखवते जेवढं जमेल तेवढं. चलो. तर गाईज बघा इकडे आपण मंडपात पोहोचलेलो आहोत. मस्त थोडी जवळ भेटेल तशा खुर्चीमध्ये बसली मी मस्तपैकी आरामात. आणि इकडे नवरा आला नव्हता अजून, ते डान्स तिकडे चालूच होता. मी खुर्चीत येऊन बसली, नंतर खुर्ची भेटत नाही. आता नवरीला आणली. नवरी गणपती पूजनासाठी आलेली आहे, कारण नवरा बाहेर डान्स आता गणपती पूजन थोड्या वेळात नवरा एंट्री करेल.
आणि मग कृपया व्यायामेसाठी स्टेजवरती या 2 मिनिटाकरता व्यायामेसाठी स्टेजवरती या सोबत लग्नाचा कार्यक्रम होणार नाही. हॅलो वर पक्ष आणि वधू पक्ष लक्षात द्या व्यायामेसाठी शिकवण तर गाईज सॉरी नवरा आलेला आहे पण मला ते शूट करताना यायला थोडा प्रॉब्लेम झालेला तर सो आता थोड्या वेळात नवरी पण येईल. नवरा आधी स्टेजवर जातो आणि आता नवरीला पण आणायला गेले. नवरी येईल थोड्या वेळात तुम्हाला दाखवते मी नवरीची. सुस्वागतम सुस्वागतम शुभ लग्न उपस्थित सर्व पाहुण्यांचे. नवरीची एंट्री झालेली आहे गाईज तुम्ही बघू शकता. नवरी पण आलेली आहे. नवरीचा मामा तिला घेऊन आलेला आहे आणि आता लग्न लागायला सुरुवात होईल. हेलो हार गया कृपया मुलीचे आई वडील किंवा मुलीचे काका मामा कोणी असतील त्यांनी कन्या. तर गाईज लग्न मस्त लागलेलं आहे म्हणजे संध्याकाळचे वेळे मस्त वातावरण आरामात बसलेत आता आणि ते कन्यादान चालू आहे. आता आपण आलो आहोत घरी म्हणजे नवऱ्याच्या घरी जिकडे लग्न होतं तिकडे. आता साडी चेंज केली आणि थंडा घेतला. आता थंडा पिते नंतर नवरा नवरी येते ते मी तुम्हाला दाखवते. चलो. तर मंडपातून नवरा नवरी त्यांच्या गणेश मंदिरात येऊन बसलेले. तर त्यांना आणायला आम्ही म्हणजे वरात घेऊन येण्यासाठी घरून त्या मंदिरात आलेलो. तर गाडी तिथून नवरा निघलेला आहे. काल होते त्यामुळे काही नीट दिसणार नाही तुम्हाला पण मी जमेल तितकं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. गाईज नवरीची एंट्री घरामध्ये झालेली आहे. मस्तपैकी नाचत वगैरे आलेले आहेत आणि ते कुंकवाचे पाय लावतात ते पाय चालू आहेत. आता नवरी सासूच्या मांडीवर बसलेली आहे बघू शकता तुम्ही. नंतर नवरीच्या पायाचे ठसे उमटवायला लावलेले ते उमटवतात. ते नवऱ्याने तिला उचलली आणि मस्तपैकी पाय उमटले. तर गाईज सगळं तुम्हाला मी दाखवलं आहे. माझा पहिला ब्लॉग आहे. चांगला मला सपोर्ट करा. नक्कीच चांगला ब्लॉग करायचा प्रयत्न करेन मी आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय गाईज.